हा जो जी गणपतीची जी मूर्ती आहे, त्या मूर्तीचा जो चेहरा आहे त्याच्याबद्दल एक पुस्तकामध्ये उल्लेख आहे की त्याचा गंजिफा जी असते त्या गंजिफासारखा तो चेहरा आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा वाडा आहे की त्यांना रंगारी हे नाव का पडलं. एक महत्वाची जागा बुधवार पेठेतली ती म्हणजे तुळशीबाग. तर ही तुळशीबाग साधारणपणे कधी आणि कशी अस्तित्वात आली, याचे खरोखर तिकडे तुळशीची बाग होती म्हणजे अशी सेम मूर्ती पेशव्यांच्या शनिवार वाड्यात त्याची स्थापना केली जायची. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, चर्चेस कारण की या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. बुधवार पेठ असं म्हणलं की साधारणपणे आपल्या मनात येते तिथली देवदासींची वस्ती. पण मंडळी, तुम्हाला माहितीये का, बुधवार पेठेत या वस्तीच्या पलीकडे जाऊन सुद्धा भरपूर काही आहे. तांबडी जोगेश्वरी, सोन्या मारुती, पासोड्या विठ्ठोबा, नुमवी आणि आपली सर्वांची आवडती तुळशीबाग, ही सगळी ठिकाणं सुद्धा बुधवार पेठेतच आहेत. आज आपण ज्या विषयावर गप्पा मारणार आहोत त्याच्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत श्री सुप्रसाद पुराणिक. तर सुप्रसाद, आपलं मनपूर्वक स्वागत. तर सुप्रसाद हे एक तरुण इतिहासाचे अभ्यासक आहेत. सुप्रसाद यांनी प्रिंटिंग इंजिनिअरिंग आणि ग्राफिक्स कम्युनिकेशन या विषयाची पदवी सुद्धा घेतलेली आहे. तर सुप्रसाद, तुमच्याकडनं पहिले मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही प्रिंटिंग इंजिनिअरिंग कडून इतिहासाच्या अभ्यासाकडे कसे काय वळलात? मला लहानपणापासून इतिहासाची आवड होती, भटकंती करायची आवड होती. शिवाजी महाराजांचे किल्ले फिरायला जाणं, वेगवेगळी मंदिरं पाहणं, व्याख्यानांना जाणं, अशा गोष्टींची लहानपणापासून आवड असल्यामुळे या इतिहासाकडे हळूहळू वळलो मी. आणि काही वर्षापूर्वी असं वाटलं मला की ना, एकच विषय घेऊन आपण अभ्यास करावा आणि त्याच्यामध्येच खोलावर जाऊन आपण अभ्यास करत राहावं, म्हणून मी हा पुणे शहराचा इतिहास हा विषय अभ्यासासाठी निवडला. ओके. तर मंडळी, मला तुम्हाला हे सांगावंसं वाटेल, खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की इतक्या तरुण वयात, असं म्हणायला हरकत नाही, सुप्रसादची ऑलरेडी 4 पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहेत. आणि आज आपण ज्या पुस्तकाचा आधार घेऊन इकडे चर्चा करणार आहोत ते पुस्तक म्हणजे पुण्याची समृद्ध बुधवार पेठ. हे पुस्तक आता जस्ट प्रकाशित झालेलं आहे. तर आपण थोडंसं आता मेन विषयाकडे वळूया. बुधवार पेठ, मला वाटतं बुधवार पेठेला खूप जुना इतिहास आहे. तर तुमच्या पुस्तकात मी असं वाचलं की 1702 सालापासून ही पेठ अस्तित्वात आहे. आणि मला वाटतं औरंगजेब जेव्हा पुण्यामध्ये वास्तव्याला होता तेव्हा त्यांनी ही पेठ वसवली आणि मग पुढे हळूहळू तिचं व्यापारी पेठेत रूपांतर झालं. तर तुझ्याकडनं ह्याच्याबद्दल थोडं आम्हाला ऐकायला आवडेल की ही कशी सुरुवात झाली, ह्याच्यामध्ये कुठले कुठले व्यापार सुरू होते आणि तेव्हापासूनचे आतापर्यंतचे जे व्यापार जे सगळे आता आहेत, तर ह्याची कशी स्थित्यंतर होत गेली आणि कुठले कुठले व्यापार ह्याच्यात होते. औरंगजेब 1702-3 साली पुण्यामध्ये राहिला होता. त्याचा मुक्काम हा भवानी पेठेमध्ये होता आणि तेव्हा त्याने महाराष्ट्रातले जे किल्ले किंवा शहर आहेत त्यांची नावं बदलण्याचा घाट घातला होता. तर तो जेव्हा पुण्यात होता तेव्हा त्याचा नातू मुही उल मिलत नावाचा नातू वारला. तर त्याने पुण्याचं नाव बदललं मुहियाबाद आणि त्यावेळेसच त्याने एक पेठ वसवली, तिचं नाव ठेवलं पेठ मुहियाबाद. तर हीच नंतर बुधवार पेठ झाली. तर नंतरच्या काळात जेव्हा बाजीराव पेशवे पुण्यात आले तर त्यांनी काय केलं, या पेठांची जी नावं आहेत ती बदलून त्यांना वारांची नावं दिली. तर तेव्हा असं त्याच्या मागचं कारण होतं की ज्या पेठेचा व्यापार ज्या वारी चालायचा त्या वाराचं नाव त्या पेठेला द्यायचं. तर या पेठ मुहियाबादचं आठवड्याचा बाजार बुधवारी चालायचा म्हणून या पेठेला नाव दिलं गेलं बुधवार पेठ. आणि त्यानंतर असं झालं की काही काळ त्या पेठा ओस पडल्या होत्या, म्हणून बाजीरावांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे यांनी या अनेक पेठांची पुनर्रचना केली. त्याच्यामध्ये
बुधवार पेठेची सुद्धा पुनर्रचना करण्यात आली आणि भिडे नावाच्या सावकारांना त्याची पुनर्रचना करण्यास सांगितली. तर ही तशी बुधवार पेठ पाहायला गेलं तर मूळची व्यापारी पेठ आहे आणि आजही तुम्ही तिचं जर का स्वरूप पाहिलं तर आजही तिथं मोठ्या प्रमाणावर बाजार चालतो. हो, बरोबर आजही आहे. करोडोंची उलाढाल होते वेगवेगळ्या व्यवसायातून. तर पूर्वी तिथे कापडाचा व्यापार चालायचा आपल्याला असे उल्लेख मिळतात. म्हणजे हं, हं, हं. कापड आळी तिथे आहे, चोळखण आळी आहे. तर चोळखण आळी असं नाव का पडले? तर तिथं कापडी खणांचा व्यापार चालायचा. म्हणून त्या आळीला नाव पडलं चोळखण आळी. तर आज आपण बुधवार पेठ आणि रविवार पेठेच्या सीमेवर सोन्या मारुती पाहतो. तर हो. तिथं सगळे सोन्या चांदीचे व्यवसाय करणारे सराफांची दुकान आहेत. तर ते तिथं त्यामुळे त्या सोन्या चांदीचा व्यापार चालू होता म्हणून त्या मारुतीला नाव पडले सोन्या मारुती. तर ओके. हाही एक तिथला प्रमुख असा व्यवसाय आहे. नंतर पासोड्या विठोबा आणि पासोड्या मारुती तिथे आहे. हं, तर हं, तिथे हं. कापडाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा आणि पासोड्या म्हणजे काय तर उबदार वस्त्र म्हणतो आपण. शाल, पांघरूण, ब्लँकेट सारखी. तर त्याला पासोडी असं म्हणतात. तर ते विकण्यासाठी नारायण गावातून लोकं तिथं यायची आणि त्या विठोबाच्या इथं आणि मारुतीच्या इथं बसायची. म्हणून त्या देवतांना पासोड्या अशी नावं पडलेली आहेत. तर तो एक तिथं व्यापार चालायचा. नंतर आजचं आप्पावळण चौकाचं आपण स्वरूप पाहतो. हो, अ, बरोबर आहे. पुणेकरांना पुस्तकं घ्यायची असतील, अगदी शालेयपासून ते कथा कादंबऱ्यांपर्यंत सगळ्या प्रकारची पुस्तकं या आप्पावळण चौकात मिळतात. आणि या आप्पावळण चौकामध्ये सगळ्यात जुनं दुकान आपल्याला 1858 सालचं मिळतं. अच्छा. गोडबोले नावाचं दुकान आहे एक तिथे. ते असं त्यांच्याकडून असं सांगितलं जातं, की आमचं सगळ्यात पहिलं दुकान आहे इथं. 1858 साली त्याची स्थापना स्थापना झालेली झाली. आहे. ओके. तर इकडे अजून एक एरिया आहे, ज्याला म्हणतात तापकीर गल्ली. हं. तर तापकीर गल्लीमध्ये खरोखरच तापकिरीचा काही कारखाना वगैरे तिकडे हो, असा होता का? हो. तपकीर गल्ली आजही आहे आणि तिथे तपकीर बनवण्याचा कारखाना होता. तर तिथं त्या तपकिरीचा पूर्ण आळीमध्ये वास पसरलेला असायचा. आज ओके. तो कारखाना तिथं नाहीये, पण त्याच्यावरनं ही तपकीर गल्ली आज नाव पडलेलं आहे. अजूनही ते नाव मात्र चिकटलेलं हो. आहे. त्याच्यानंतर आता आपण बघतो की पासोड्या विठोबाचा तो बोळ आहे, त्याला लगत सगळी इलेक्ट्रिकची दुकानं हं, आहेत, हार्डवेअरची दुकानं आहेत हं, किंवा आपल्याला जर इलेक्ट्रिकचं काही सामान घ्यायचं असेल, तर हं. आपण तिकडे एक होलसेल असं त्याचं मार्केट आहे. तर हे मार्केट मला वाटतं अलीकडचं आहे तसं बऱ्यापैकी. हो, अलीकडचं आहे. एक 50 ते 70 वर्ष झाली असतील त्या मार्केटला होऊन. जिथं आपल्याला बल्ब मिळतात, इलेक्ट्रिकच्या माळा मिळतात, झुंबरं मिळतात. नंतर रविवार पेठेच्या बाजूला हार्डवेअरची काही दुकानं आहेत, ती बुधवार पेठेमध्ये येतात. ओके. आणि मोबाईल मार्केटसुद्धा हे सुद्धा आत्ताचं रिसेंटली आलेलं आहे. तर त्या मोबाईलची सुद्धा मोठी बाजारपेठ या बुधवार पेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जसं आपण सुरुवातीला म्हटलं, की ही एक व्यापारी पेठ म्हणून सुरू झाली. कोट्यावधींची उलाढाल अजूनही तिथे होते आणि काही-काही गोष्टी घ्यायला आपण तडक बुधवार पेठेत पोहोचतोच पोहोचतो. हं. त्याच्यानंतर एक महत्त्वाची जागा बुधवार पेठेतली ती म्हणजे तुळशीबाग. आता महिला वर्ग पुण्यातला असू दे किंवा बाहेरच्याही कोणी महिला जर पुण्यात आल्या, तर पुण्यातल्या महिला त्यांना नक्की तुळशीबागेची हं. सफर एकदा हो. तरी करवतातच. तर ही तुळशीबाग साधारणपणे कधी आणि कशी अस्तित्वात आली हं. ह्याच्याबद्दल इतिहास काय सांगतो? तुम्हाला सांगायलाही आवडेल, की आज जिथं तुळशीबाग आहे, तिथं तो पूर्वी परिसर एकदम निसर्गरम्य आणि रमणीय असा होता. कारण अच्छा. तिथं बागा होत्या अस्तित्वात. म्हणजे खरोखर तिकडे तुळशीची बाग होती. हो, खरोखर होती. ओके. तर आता तुळशीबागेमध्ये आत्ता आपण सांगितलं, की तुळशीबागेची निर्मिती कशी झाली, हं, तिथलं राम मंदिर, त्याचा इतिहास. पण आज आपण जी तुळशीबाग बघतो, हं, तिकडे सगळं महिलांचं रिलेटेड जे सगळं सामान मिळतं किंवा भांडी-कुंडी मिळतात किंवा आजचं जे हं. मार्केट तिथे आहे, ते ह्या स्वरूपात तिथे कधी सुरू झालं? तुळशीबाग परिसरात 1885 साली महात्मा फुले मंडई बांधली गेली आणि मग त्याच्यानंतरच्या काळात तिथं भाजी मार्केट चालू झालं. तर त्याच्यानंतरच्या काळातच ही सगळी आजची जी आपण दुकानं पाहतो, महिलांच्या कपड्यांची, दागिन्यांची किंवा दैनंदिन गरजेच्या ज्या गोष्टी आहेत, त्या तिथं सगळ्या मिळतात. तर त्या 19व्या शतकानंतरच
तिथं सुरू झाली आहेत दुकानं असं आपल्याला कळतं. ओके. हां. म्हणजे 1858 नंतर पहिले म्हणजे मंडई तिकडे हां. अस्तित्वात आली. हां, 1885 नंतर. मला वाटतं मंडईला पहिले रे मार्केट असं नाव हो. होतं. नंतर मग महात्मा फुले मंडई असं त्याचं नाव नाव झालं. झालं. ठीक आहे. पण म्हणजे मंडई ही बुधवार पेठेतच पूर्णपणे येत नाही. नाही. महात्मा फुले मंडई जी आहे ती शुक्रवार पेठेत येते आणि त्या काळामध्ये म्हणजे एक 100 वर्षापूर्वी तुळशीबाग हा जो भाग होता तो सुद्धा शुक्रवार पेठ आणि सदाशिव पेठेमध्ये होता. पण तो आत्ता तुळशीबागेचं राम मंदिर आणि बाबूगिनू चौक जो म्हणतो आपण तो हां. आत्ता सध्या बुधवार बुधवार पेठेमध्ये समाविष्ट पेठेमध्ये आहे. सामील हो, झालेला आहे. पण मंडई शुक्रवार शुक्रवार पेठेत पेठेतच येते. येते. ओके. आजची जी तुळशी बाग आहे तिथे सरदार खासगीवाल्यांची मोठी बाग होती. म्हणजे महात्मा फुले मंडईपासून ते शनिपारपर्यंत हा भाग पूर्ण त्या बागेने व्यापला होता आणि त्या बागेमध्ये 1 एकरचा तुळशीच्या रोपांचा तुकडा होता जमिनीचा. तो नारो आप्पाजी तुळशीबागवाले ज्यांचं मूळ आडनाव खिरे त्यांनी तो विकत घेतला आणि त्या 1 एकराच्या तुळशीच्या रोपांच्या तुकड्यावर राम मंदिर बांधलं. म्हणून ओके. ते मंदिर तुळशीवरनं ओळखलं गेलं त्याची झाली तुळशीबाग. हं. आणि आपल्याला माहिती आहे की वैष्णव संप्रदायामध्ये तुळशीला खूप महत्व आहे. बरोबर. तर या तुळशीच्या इथेच प्रभू श्रीराम अवतरले असं आपण याच्यावरनं म्हणू शकतो. आणि हे मंदिर बांधले ते नारो अप्पाजी खिरे म्हणजेच तुळशीबागवाले. तर ते साताऱ्यावरनं पुण्यात आले होते. त्यांनी सरदार खासगीवाल्यांकडे नोकरी केली होती आणि ते पुढे पुण्याचे सरसुभेदार झाले. तर सरसुभेदार म्हणजे काय तर महसूल गोळा करणं, त्या प्रांताची व्यवस्थापन बघणं अशी त्यांच्याकडे एक महत्वाची जबाबदारी त्या काळात होती. ओके. मग आता सुरुवातीला इकडे मंदिर त्यांनी बांधलं आणि जसं तू सांगितलं की आजूबाजूला सगळी तुळशीची रोपं होती. मग आता ह्या तुळशीबाग राम मंदिर मधला जो एक रामनवमीचा उत्सव आहे त्याला पण एक खूप ऐतिहासिक महत्व आहे. म्हणजे काय काय रूढी परंपरा किंवा तिकडे जे काही विधी होतात, कीर्तनं होतात, भजनं वगैरे ते फार पेशव्यांच्या काळापासून चालत आलेली आहेत. तर ह्याच्या मागचा एक थोडासा इतिहास काय आहे? दरवर्षी त्या मंदिरामध्ये रामनवमीचा 8-10 दिवसांचा उत्सव असतो. त्याच्यामध्ये अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, अथर्वशीर्ष असे तर मंत्रजागर केला जातोच. त्याशिवाय तिथे रामाचा राज्याभिषेक सोहळाही साजरा केला जातो. नंतर मागच्या वर्षी म्हणजे 2024ला तिथे राम सीतेचा विवाह सुद्धा आयोजित केला होता डिसेंबर महिन्यात. आणि दरवर्षी रामनवमीला तिथे एक अशी पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे. रामाचं जे पागोटं किंवा रामाची जी वस्त्र आहेत त्याचे धागे नगरखान्याच्या वरच्या भागातून खाली सोडले जातात. आणि ते धागे आपल्याला मिळण्यासाठी खाली लोक गर्दी करतात आणि ते धागे दोरे घेऊन लोक घरी जातात आणि त्याने ते सांभाळून ठेवतात. अशी एक पूर्वापार चालत आलेली रीत आहे इथे. म्हणजे जणू काय तो रामाकडनं मिळालेला प्रसाद या स्वरूपात लोक त्याचं जतन करतात. ओके. तर हे आतापर्यंत आपण जे बघत होतो ते थोडंसं व्यापारी दृष्टीने बुधवार पेठेचं जे एक महत्व आहे. पण त्याही पेक्षा मला वाटतं इथला जो समृद्ध वारसा आहे आणि एक सांस्कृतिक महत्व ज्याला आपण म्हणू तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं मला असं वाटतं ते म्हणजे तांबडी जोगेश्वरी मातेचं मंदिर. तर ह्या मंदिराला सुद्धा खूप मोठा इतिहास आहे आणि पुस्तकात म्हणजे जेवढं मी वाचलं की खूप जुनं मंदिर आहे. तर ह्याबद्दल थोडं तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. आत्ताच आपण जे तांबडी जोगेश्वरी देवीचं मंदिर पाहतो तर ते पेशवेकालीन आहे. म्हणजे बांधलेलं पेशवेकालीन आहे पण त्याचा इतिहास जवळपास 400 वर्ष जुना आहे. हा जो भाग होता आजचा आप्पावळण चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर आणि दगडूशेठ मंदिर परिसर तर हा तेव्हा मूळ पुण्याच्या वस्तीपासून थोडासा लांबचा भाग होता. इथून आजच्या बाजीराव रोड रस्त्यावरून पूर्वी आंबीलोडा व्हायचा आणि आंबीलोड्याच्या काठी एक शेत होतं. त्या शेतामध्ये ही देवी होती. तर असा तो प्रदेश होता. मग पुढच्या काळात पेशव्यांच्या काळात जेव्हा पेशवे इथे 1730ला राहायला आले तर त्यांची कुलस्वामिनी होती योगेश्वरी. तर ही योगेश्वरी म्हणजेच ही जोगेश्वरी आहे. तर पेशव्यांनी तिलाच आपली कुलस्वामिनी मानलं
आणि तिथं पेशवेकालीन आज जे मंदिर पाहतो ते पेशवे काळातलं बांधकाम आहे. ओके. आणि या जोगेश्वरीला ग्रामदेवी असा आपल्याला उल्लेख हा सापडतो हो. सगळीकडे. आणि तिथं नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो ग्रामदेवी असल्यामुळे. त्याला साधारण 45 रुपये पेशवाईत खर्चासाठी दिले जायचे, नवरात्राच्या खर्चासाठी. बर, ओके. अशा नोंदी आपल्याला सापडतात. सापडतात. म्हणजे 45 रुपये मला वाटतं तेव्हाची खूप मोठी हो. रक्कम झाली, कारण हो. तेव्हा साधारण 1 रुपया वगैरे दिले अशी नोंद हो. आपण बघतो. हो. 45 म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. तर एक असा पण उल्लेख आहे की 2000 साली या जोगेश्वरी मातेचं जे कवच आहे ते पडलं आणि त्याच्यानंतर मूळ मूर्ती समोर आली. तर त्या मूर्तीचं थोडं वर्णन काय आहे? 2007 साली ते कवच निखळून पडलं. सॉरी, 2007 हा, साली. 7 साली. आणि मग त्याच्यानंतर मूळ मूर्ती अस्तित्वात आली, पुढे समोर आली लोकांच्या. आणि मग अभ्यासक संशोधकांना बोलवून त्यांना विचारलं गेलं की ही मूर्ती किती जुनी असावी. तर ही साधारण एक 250 ते 300 वर्षाची जुनी मूर्ती असं समोर आलं. ओके. आणि देवीची 4 हातांची उभी मूर्ती आहे तिथे, ती आपल्याला आज पाहायला मिळते. तांबडी जोगेश्वरीचं नाव तांबडी जोगेश्वरी असं कसं पडलं, तर त्यालाही 2 आख्यायिका सांगितल्या जातात. महिषासुर नावाचा एक राक्षस होता, त्याचे 12 सेनापती होते. तर त्यातला एक महिषासुराचा एक सेनापती होता ताम्रासुर. तर या जोगेश्वरीने या ताम्रासुराचा वध केला, म्हणून या योगेश्वरीला म्हटलं जातं तांबडी जोगेश्वरी. तर ताम्र म्हणजे लाल, किंवा अजून एक अशी म्हटलं जातं की या तांबडी जोगेश्वरी देवीचा जो रंग आहे तो लाल आहे किंवा तांबडा आहे, म्हणून सुद्धा तांबडी जोगेश्वरी नाव असं पडलेलं आहे. तर आता तांबडी जोगेश्वरीचा इतिहास थोडा कळला तुझ्याकडून. आता तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणपती बसतो बाहेर. तर हे गणपती मंडळ कधी अस्तित्वात आलं आणि त्या त्या गणेशोत्सवाबद्दलचं काय आहे, म्हणजे त्याची काय कथा आहे? तांबडी जोगेश्वरी ग्रामदेवी आहे पुण्याची, म्हणून तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ जेव्हा स्थापन झालं 1893 ला, तेव्हा त्याला मानाचं दुसरं स्थान दिलं गेलं. आणि ग्रामदेव जो आहे आपला कसबा गणपती, त्याला पहिलं स्थान दिलं गेलं. तर 1893 सालापासून तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ आहे. आणि दरवर्षी तिथे नवीन मूर्ती केली जाते गणपतीची उत्सव काळात, आणि ती विसर्जनाच्या दिवशी विसर्जित केली जाते. त्यामुळे त्या बाप्पांचं दर्शन घ्यायचं असेल तर गणेशोत्सवातले 10 दिवसच आपल्याला तिथे दर्शनाला मिळतं. आणि मला वाटतं ती अजूनही चांदीच्या पालखीतून ती मूर्ती हे म्हणजे आणली जाते आणि विसर्जनाच्या वेळेला, जसं कसबा गणपतीची पण चांदीच्या पालखीतून येते. तर आता हा जो जी गणपतीची जी मूर्ती आहे, त्या मूर्तीचा जो चेहरा आहे त्याच्याबद्दल एक पुस्तकामध्ये उल्लेख आहे की त्याचा गंजिफा जी असते त्या गंजिफासारखा तो चेहरा आहे. तर त्याच्याबद्दल काय आहे ती कथा? एक प्राचीन खेळ आहे गंजिफा नावाचा, तो पत्त्यांचा खेळ होता, तो आज खेळला जात नाही. तर त्या गंजिफा पत्त्यांवर वेगवेगळ्या देवता, वेगवेगळे प्राणी असायचे. तर त्याच्यातला जो हत्ती असायचा, तो जो हत्ती आहे तशा प्रकारची मूर्ती इथं बनवली आहे. आणि त्या हत्तीचा चेहरा या गणपतीला साधारण दिला गेलेला आहे, त्या योगेश्वरी मंडळाचा जो गणपती आहे. ओके. ही खूप इंटरेस्टिंग, म्हणजे हे मला वाटत नाही खूप जणांना माहित असेल हा पॉइंट. त्याच्यानंतर शेजारीच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी त्यांचा वाडा आहे. तर मला आणि बघणाऱ्या अनेक लोकांना हा प्रश्न अनेकदा मनात येत असेल की त्यांना रंगारी हे नाव का पडलं, म्हणजे त्याच्या मागे काय इतिहास आहे का, किंवा काय त्यांचा एक पर्टिक्युलर काय पेशा आहे का, कसं आहे ते? तर भाऊसाहेब रंगारी यांचं आडनाव जावळे असं होतं, पण त्यांचा कुटुंबाचा असा व्यवसाय होता की शालू रंगवण्याचा आणि शालू विणण्याचा. तर ते शालू तिथे रंगवायचे, म्हणून त्यांना रंगारी असं नाव पडलं. खरं भाऊ रंगारी हे डॉक्टर होते, त्यांचा दवाखाना त्यांच्या वाड्यातच होता, पण त्यांच्या या व्यवसायावरनं त्यांना रंगारी म्हटलं जातं.
अच्छा, ते आणि डॉक्टर होते हो, ते स्वतः. डॉक्टर होते. आणि अ, तो जो बोळ आहे जिथं तो वाडा आहे, तर तिथं शालू बनायचे, शालू विणल्या जायच्या, म्हणून तो शालूकर बोळ झाला. ओके. ते त्या एरियाला शालूकर हम्म. बोळ असं नाव आहे. हो. बरं, आता त्या मंडळाचा जो गणपती आहे, आपण असं ऐकतो की तो जवळ-जवळ 125 वर्ष जुना गणपती आहे. तर तो गणपती लगद्यातून हम्म. आणि लाकडातून असा बनवलेला आहे. तर आणि तीच मूर्ती अजूनही हो. पुढे कंटिन्यू आहे. तर आहे का तसंच खरोखर? हो, तसं आहे. ती पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती आहे आणि ती स्वतः भाऊ रंगारींनी बनवली होती. तर ओके. कागदाच्या लगदापासून आणि इतर पर्यावरणपूरक घटक त्याच्यात वापरले गेले आणि त्यांनी ती स्वतः बनवली होती आणि तीच मूर्ती पहिल्यापासून ते आजपर्यंत चालू आहे. पुण्यामध्ये अनेक मंडळ आहेत अशी की ज्यांनी दुसरी मूर्ती बनवली, हं, पण हं, हे हं. असं मंडळ आहे की ज्यांची पूर्वापार पहिलीच मूर्ती अजून चालू आहे. ओके. म्हणजे इतकी जुनी मूर्ती आपण जी बघतो हो. अजूनही. त्याच्यानंतर बुधवार पेठेत अ, एक ती 2 ते 3 वेगवेगळे मानाचे गणपती हं, पण आहेत. हं, त्याच्यामध्ये एक आहे गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि आपल्या सर्वांचा लाडका दगडूशेठ गणपती बाप्पा. हं, तर ह्या 3 मंडळांबद्दल ही कधी सुरू झाली आणि हं, आता तालीम, आता मला वाटतं बुधवार पेठ हा एक एक तालमी खूप होत्या हं. म्हणजे जुन्या काळात. तर त्याचा एक संदर्भ इथे काय देऊ शकाल का? हो. बुधवार पेठ हे गणेशोत्सवाचं केंद्र म्हटलं पाहिजे, कारण इथे महत्त्वाचे गणपती आजही आहेत. भाऊसाहेब रंगारींचा गणपती आहे, दगडूशेठ गणपती आहे आणि शिवाय मानाचे 3 गणपती इथं या बुधवार पेठेतच आहेत. आणि सार्वजनिक गणेशोत्सव जेव्हा सुरू झाला, तर तेव्हा पहिले जे सुरुवातीला 3 गणपती बसले होते, त्याच्यामध्ये एक सरदार खाजगीवाल्यांचा गणपती होता. तोही बुधवार पेठेतच होता. तो आज नाहीये. हं. पण मानाचे 3 गणपती या बुधवार पेठेत आहेत. तो म्हणजे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, नंतर मानाचा तिसरा गुरुजी तालीम आणि मानाचा चौथा तुळशीबाग मंडळ. तर आपण मगाशी तांबडी जोगेश्वरीबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तर तिसरा गणपती आहे गुरुजी तालीम मंडळ. तर पुणे शहराचं ही एक खासियत आहे की इथं अनेक तालमी होत्या आणि काही तालमी आजही चालू आहेत. म्हणजे अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत की ज्यांचे तालमीत गणेशोत्सव साजरे केले जातात आणि त्यांच्या तालीमही आजही चालू आहे. तिथं मल्ल सराव करतात. पण ही जी गुरुजी तालीम आहे, ती तालीम पूर्वी होती, पण आज ती अस्तित्वात नाहीये. पण त्यांचा गणेशोत्सव अजून चालू आहे. हं. आणि या गणपतीबद्दल असं सांगण्यात येतं की हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे एक प्रतीक आहे हे प्रतीक गणपती आहे. म्हणजे. अ, आणि एक मूर्तीचा अजूनही एक खासियत अशी आहे की ती शाडूपासून बनवलेली आहे, जी त्यांची ओरिजिनल मूर्ती आहे ती. आणि अच्छा. उंदरावर बसलेला गणपती आज आपल्याला पाहायला मिळतो. हं. अशी खूप दुर्मिळ ही एक मूर्ती आहे की पुण्यामध्ये खूप कमी आहेत असे उंदरावर बसलेल्या गणेश मूर्ती. आणि तो जो गणपती आहे तो मल्ल स्वरूपातला आहे. हं, हं, हं. कारण की तो तालमीतला तालमीतला ओरिजिनल आहे. गणपती आहे. म्हणून तो मल्ल स्वरूपात ती मूर्ती बनवली गेली आणि त्यांनी आत्ताच रिसेंटली अजून एक मूर्ती फायबरची बनवून घेतली आहे. ती ते उत्सव काळात ती मिरवणुकीत नेली बसवता. जाते, बसवतात. पण मग आता जी मूर्ती बसवली जाते, ती हं. ओरिजिनल मूर्ती अजूनही आहे का? हो, आहे ना. अच्छा. ओरिजिनल मूर्ती आहे आणि तशी तशी सेम बनवलेली दुसरी मूर्तीही आहे. फायबरमध्ये पण हो. आहे. ओके. आता तुळशीबाग गणपती सुद्धा खूप त्याची मूर्ती खूप भव्य-दिव्य आहे आणि हो. त्याचे जे दागिने आहेत, चांदीचे हं. दागिने, त्याच्याबद्दल सुद्धा खूप मी वाचलंय तुमच्या पुस्तकात. तर हो. त्याच्याबद्दलही हां. ऐकायला आवडेल. तुळशीबाग गणपती हा खूप भव्य आहे. जवळपास 13 फुटाची ती गणपतीची मूर्ती आहे आणि कर्नाटकामध्ये हळेबीडू इथल्या एका मंदिरातल्या गणपतीवरनं हा गणपती बनवण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये आपण जर का बघितलं तर गणपतीच्या खूप मोठ्या-मोठ्या मूर्ती नसतात इथे. हं. म्हणजे मुंबईमध्ये उंच-उंच मूर्ती असतात. तसं हो, पुण्यामध्ये हो. तसं तशी स्टाईल नाहीये, पुण्यामध्ये नाहीये. नाहीये. तर त्याला हा अपवाद म्हटला पाहिजे गणपती. कारण हा जवळपास 13 फुटाचा गणपती आहे आणि डाव्या सोंडेचा तो गणपती असून 4 हातांचा गणपती आहे. हं. तर अशी जेव्हा मूर्ती या बुधवार पेठेत बसते आणि ती जेव्हा शेवटच्या दिवशी विसर्जनाला लक्ष्मी रोडवर येते, हं, हं. तेव्हा तो गणपती अजून खुलून दिसतो आपल्याला. हं, हं, हं. तुळशीबागेचं जे मंडळ आहे ते 1901 ला स्थापन झालेलं आहे. म्हणजे आत्ता जे 2025 वर्ष चालू आहे ते त्यांचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष चालू आहे त्यांचं. तर
या मंडळामध्ये खटावकर नावाचे एक मूर्तिकार होते. त्यांनी या मंडळासाठी देशातली पहिली फायबर फायबर ग्लासमधली मूर्ती बनवली होती. पण ती मूर्ती आत्ताची जी आपण मूर्ती पाहतो ती मूर्ती नाहीये. त्यांच्या मुलाने म्हणजेच विवेक खटावकरांनी ती बनवलेली मूर्ती आज आपण पाहतो. तर हे जे मूळचे DS खटावकर जे होते, ते कलामहर्षी म्हणून त्यांना म्हटलं जातं. त्यांनी पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनी अनेक मंडळांचे देखावे उभे केलेत. त्यांनी स्वतः ते इथे तुळशीबागेतही देखावा उभा करायचे आणि ते बाबासाहेब पुरंदरेंना गुरुस्थानी मानत असत. कारण बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांना ₹1 दिला होता मातीचं पोतं आणून मूर्ती बनवण्यासाठी. आणि एक या मंडळाची अशी परंपरा आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशीच जी उत्सव मूर्ती आपण म्हणतो छोटी असते जी, तर ती त्या मूळ मोठ्या मूर्तीपासूनच छोटी मूर्ती गुरु पौर्णिमेलाच बनवली जाते. तर ही त्या DS खटावकरांच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आणि खटावकरांची आता 3री पिढी या गणेशोत्सवामध्ये योगदान देतीये. तर मला आणि असं आपण बघतो की तुळशीबाग गणपती वर जे दागिने आहेत, चांदीचे दागिने, ते पण खूप उठून दिसतात, खुलून दिसतात मिरवणुकीमध्ये. त्याच्यानंतर दगडूशेठ गणपती, मला वाटतं दगडूशेठ हे स्वतः सुद्धा तालमीत जायचे आणि मल्ल होते असं आपण ऐकलेलं आहे. आणि दगडूशेठ गणपती ची जी मूर्ती आहे ती सुद्धा मला वाटतं आता 3री मूर्ती आहे. पहिल्या 2 मूर्ती अजूनही वेगवेगळ्या देवळांमध्ये ठेवलेल्या आहेत. तर दगडूशेठ गणपती हा मला वाटतं असाच जुना 1893 पासून तो आहे अस्तित्वात. तर ह्याच्याबद्दल जरा थोडक्यात तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. दगडूशेठ गणपती हा त्यांच्या संस्थापकांच्या नावाने ओळखला जातो. म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई असं त्यांचं नाव होतं. ते पुण्यातलं एक मोठं प्रस्थ होतं इंग्रजांच्या काळात. त्यांना इंग्रजांनी नगरशेठ नावाची पदवी दिली होती आणि त्यांचा मिठाईचा व्यवसाय होता, जो आजही त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत तो चालू आहे. तर ते स्वतः तुम्ही म्हणलात तसं खरं आहे की ते मल्ल होते. ते त्या बुधवार पेठेच्या इथेच एक तालीम आहे, जगोबा दादा तालीम. तर तिथं ते जायचे, तिथं ते सराव करायचे आणि आज जिथं दत्त मंदिर आहे बुधवार पेठेतलं, तिथंच ते दगडूशेठ हलवाई राहायचे स्वतः. तर ह्या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ गणपतीला पूर्वी कोतवाल चावडीचा गणपती असं एक मी कुठेतरी वाचलेलं आहे. तर हे नाव ह्याला कसं पडलं? आज दगडूशेठ हलवाई गणपती जिथे गणेशोत्सवात बसतो किंवा तिथं जिथं महाल तयार करतात, तिथं पूर्वी कोतवाल चावडी नावाची पेशवेकालीन इमारत होती. ती 1995 साली महानगरपालिकेने पाडली. तर तिथं हा गणपती बसायचा, म्हणून दगडूशेठला कोतवाल चावडीचा गणपती म्हणायचे. म्हणजे जिथे दगडूशेठचा जिकडे मांडव घातला जातो त्या जागी कोतवाल चावडीची इमारत होती. अच्छा. आणि ती 1995 साली पाडली. तोपर्यंत ती इमारत तिथे होती. ओके. किंवा त्याला बाहुलीचा हौदाचा गणपती असंही एक नाव आहे. तर ते नाव कुठून आलं? त्या कोतवाल चावडीच्याच थोडंसं पुढ्यामध्ये एक हौद होता, जो विश्राम रामजी घोलंदी बांधला होता. तर त्या हौदाच्या इथंच तो गणपती जवळ असायचा, म्हणून बाहुलीचा हौदाचा गणपती असंही दगडूशेठला एक नाव होतं जुनं. पण आज आपण या संस्थापकांच्याच नावाने दगडूशेठ गणपतीला ओळखतो. मला वाटतं जगातलं हे असं एकमेव उदाहरण असेल की जो गणपती भक्ताच्या नावाने ओळखला जातो. आता 1-2 मिनिटं मला परत मागे येऊया. कोतवाल चावडी बद्दल काय आहे? कोतवाल चावडीची इमारत तुम्ही म्हणताय 1995 पर्यंत तिथे होती. तर ही इमारत कधीपासून तिथे होती आणि त्याचं काय महत्व आहे? कोतवाल खातं होतं पेशवे काळामध्ये. तर पानिपतानंतर ज्यांच्या हाती सूत्र आली ते थोरले माधवराव पेशवे यांच्या काळात कोतवाल नेमला जायला लागला. आणि कोतवाल हे एक प्रशासकीय खातं होतं, एक मानाचं ते एक पद होतं कोतवाल. आपल्याला माहिती आहे पुण्याच्या इतिहासामध्ये घाशीराम कोतवाल खूप गाजलेला कोतवाल होता. तर तसेच अनेक कोतवाल झाले पुण्याच्या इतिहासामध्ये पेशवे काळात. तर केतकर नावाचे पहिले कोतवाल होते आणि पुण्यातल्या अनेक पेठांमध्ये कोतवाल चावड्या होत्या.
पण बुधवार पेठेमध्ये जिथे कोतवाल चावडी ची जी जागा तुम्हाला सांगितली, तिथं शहरातली प्रमुख कोतवाल चावडी तिथं होती. आणि कोतवाल म्हणजे काय असतो तर शहराचा तो व्यवस्थापक असतो. आणि इंग्रजांनी याच कोतवालीचं नंतर पोलीस खात्यात कन्व्हर्जन केलं. तर हे कोतवाल चं काम असं असतं की कायदा सुव्यवस्था आपण म्हणतो आज राहिली हम्म, पाहिजे हम्म, हम्म. शहरामध्ये, तर ती टिकवून ठेवायचं काम कोतवालाकडे असायचं. आणि त्याबरोबरच त्यांना अनेक छोटी मोठी कामं सांगितली जायची. एक व्यवस्थापक आपण त्याला म्हणू शकतो कोतवालाला. तर तिथं कोतवाल तिथं जिथं बसून काम करायचा, त्याची जी कचेरी किंवा कार्यालय जिथं असायचं, त्याला कोतवाल चावडी हे कोतवाल नाव चावडी. पडले. तिथं बसून तो कारभार करत असे. म्हणजे हे सगळं कायदा सुव्यवस्था हां, हे सगळं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे सेंटर ऑफ द सिटी होतं. हां. बरं त्याच्यानंतर थोडंसं पुढे मी आता जाते. बेलबाग चौक. हं. म्हणजे बेलबाग चौक हा सुद्धा मला वाटतं पुणेकरांच्या दृष्टीने एक महत्वाचा चौक आहे, कारण तिथून आपली गणपतीची मिरवणूक निघते. हं. पण बेलबागेला सुद्धा खूप ऐतिहासिक महत्व आहे. हो, तसं खरं आहे ते. कारण मी स्वतः काही मोडी कागदपत्रामध्ये नोंदी वाचल्या होत्या पेशवाईतल्या. तेव्हापासून तिथं मोर होता अ, असे आपल्याला उल्लेख मिळतात. आणि माझ्या लहानपणापर्यंत मी तिथं मोर आणि लांडोर पाहिलेली आहे. तर तिथं मोर ओके. पूर्वापार होते, पेशवाईपासून होते असं आपण म्हणू शकतो. आणि असं पण एक आहे की तिथली जी व्यवस्था आहे मंदिराची हं. पूजा अर्चा आणि जे काय रोजचे जे विधी आहेत त्याची व्यवस्था पण नाना फडणवीसांच्या काळापासून लावून दिलेली आहे आणि ती आजतागायत त्याच स्वरूपात तिकडे सगळं चालू आहे. बरोबर. तर नाना फडणीसांनी मंदिरामध्ये सगळी व्यवस्था लावून दिली होती. काही गावंही लावून दिली होती मंदिराच्या खर्चाकरता, किंवा देवाला रोजचा कोणता पोशाख असेल, कोणत्या रंगाचा असेल, नैवेद्य काय असेल, अ, मंदिरामध्ये कुठले वेगवेगळे सण साजरे होणार आहेत, ते सगळं ठरलेलं आहे. त्याप्रमाणेच आजही तिथं वेगवेगळे हे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. म्हणजे इतकी वर्ष झाली तरी तेच अजूनही हो, प्रोसेस अजूनही फॉलो केली जाते. त्याच हो, स्वरूपात सगळं काटेकोरपणे. ही हो. खूप महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं. इतकी वर्ष होऊन गेली, तरी अजूनही तिथले जे आणि मला वाटतं हे मंदिर अजूनही फडणवीस कुटुंबीय सांभाळतात कुटुंबीयच सांभाळतात. सांभाळतात हो, आणि त्यांच्यातर्फे अजूनही ही सगळी हो. व्यवस्था चोख लावून दिल्याप्रमाणे खूप कौतुकाची गोष्ट आहे. बेलबागेच्या व्यतिरिक्त सुद्धा मला वाटतं खूप प्राचीन मंदिरं बुधवार हं, पेठेत आहेत. तर त्यातलं एक आपल्या बोलण्यात त्या दिवशी आलं होतं, ते म्हणजे काळी जोगेश्वरी मंदिर. हं. तर काळी जोगेश्वरी मंदिर हे कुठे आहे आणि त्याच्या मागे काय इतिहास आहे? पुण्यामध्ये 3 प्रमुख जोगेश्वरींची मंदिरं आहेत. एक तांबडी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी आणि पिवळी जोगेश्वरी. तर त्यातली तांबडी जोगेश्वरी आणि काळी जोगेश्वरी बुधवार पेठेत आहेत. ओके. तर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता जो आहे, त्याच्यावर दगडूशेठ गणपतीपासून आपण दत्त मंदिराकडे गेलो, की हं, दत्त हं, हं. मंदिराच्याच डाव्या हाताला एक गल्ली जाते. त्या गल्लीच्या तोंडाशीच काळी जोगेश्वरी मंदिर आहे. तर हे उत्तर पेशवाईतलं मंदिर आहे. आपल्याला पेशवेकालीन त्याची नोंद अशी मिळते, की योगेश्वरी काळी म्हणजे तेव्हाही नाव काळी असंच होतं या देवीचं. आणि काळ्या पाषाणातनं देवीची मूर्ती घडवली गेली म्हणून काळी योगेश्वरी आपण म्हणू शकतो. आणि या देवीची जी खासियत अशी म्हणू शकतो, की या देवीला 3 डोळे आहेत. बरं. आणि गणपती आहे या देवीसमोर, बरोबर समोर. जे आपल्याला कोल्हापूरला देवीसमोर गणपती पाहायला मिळतो. तर ही एक या काळी योगेश्वरीची वैशिष्ट्य आहे. ओके. म्हणजे ती एवढी जुनं ते मंदिर आहे पेशवे हो. काळापासूनचं. त्याच्यानंतर एक म्हाळसाकांत मंदिर हं. एक मला वाटतं त्याच भागात कुठेतरी आहे. तर हो. म्हाळसाकांत मंदिर कधी आलं अस्तित्वात? अ, म्हाळसाकांत मंदिर हे आज विजयानंद टॉकीज जवळ गवळीआळी म्हणून आहे बुधवार पेठेत. तर त्या बरं. गवळीआळीमध्ये अ, हे म्हाळसाकांत मंदिर आहे. आणि ते भावे कुटुंबियांचं मंदिर आहे. तर एक विष्णू भावे म्हणून अ, गृहस्थ होते. ते भोर संस्थानात नोकरीला होते. आणि अ, त्या विष्णू भावे एकदा मढेघाटातून आपल्या नोकरीकरता चालले होते. तर वाटेत एक म्हसोबा तिथं होता. त्या म्हसोबाला सगळे लोक नारळ आणि पैसे ठेवायचे. तर या विष्णू भावेंकडनं
त्या म्हसोबाला नारळ आणि पैसे ठेवायचे राहिले, तर त्याचा परिणाम असा झाला की ते ते आजारी पडले, त्यांना ताप आला. तर असं म्हटलं गेलं की म्हसोबाचं वारं त्यांच्यामध्ये तापाच्या रूपात आलं. तर त्यांच्या आईने खंडोबाची प्रार्थना केली, सेवा केली आणि मुलासाठी मागितलं की हा बरा होऊ दे म्हणून. तर ते विष्णू भावे काही काळाने बरे झाले आणि मग त्याच्यानंतर विष्णू भावे हे सुद्धा खंडोबा भक्त झाले. अच्छा. तर खंडोबाची सेवा करण्यासाठी त्यांना असं वाटलं आपण एक खंडोबा मंदिर बांधावं, म्हणून त्यांनी हे मंदिर बांधलं. अच्छा, हे भावे कुटुंबियांचं आहे. हो, म्हणजे असा एक उल्लेख मी कुठेतरी ऐकला होता, की सुबोध भावे हे ह्याच हो, फॅमिलीमधनं फॅमिली. आलेले आहेत. म्हणजे सुबोध भावे सुद्धा बुधवार पेठेत हो, मधनंच त्यांचं आणि हो. शिक्षण पण मला वाटतं नुमवीमध्येच नुमवी. झालेलं आहे. हो. ओके. त्याच्यानंतर थोडं आपण तांबडी जोगेश्वरीपासनं थोडं जेव्हा फरासखान्याच्या दिशेने जातो, तेव्हा एक बालाजी मंदिर तिकडे उजव्या हाताला आहे. हं. तर हे पण असं ऐकलंय की खूप प्राचीन आहे. तर ह्या मंदिरामागची काय स्टोरी आहे? बुधवार पेठेच्या आपण साधारण देवता जर का बघितल्या, तर आपल्याला बालाजी, विष्णू, लक्ष्मीनारायण, राम अशा विष्णूच्या अवतारांचे खूप मंदिरं इथं बुधवार पेठेत हं, हं, दिसतात. हं. तर हे एक बुधवार पेठेची खासियत आहे, की एवढी विष्णूच्या अवतारांची मंदिरं आपल्याला मंदिरं मिळतात. एका ठिकाणी एवढ्या हो. जवळपास सगळी आहेत. तर त्यातलंच हे एक बालाजी मंदिर आहे, जे बेलबाग चौकामध्येच आहे आणि तेही पेशवेकालीन मंदिर आहे. हरिभक्तपरायण श्रीनिवास गोसावी यांनी ते मंदिर बांधलं होतं बालाजीचं आणि बालाजीची तिथं मूर्ती 4 हातांची काळ्या पाषाणातली आज बघायला मिळते आपल्याला, जी पेशवे काळातलीच आहे आणि त्याच्या समोर मोठा सभामंडप होता, जो आज रस्ता रुंदीकरणामध्ये थोडासा कमी झालेला कमी आहे, कमी झालेलं झालेला आहे. आहे. ओके. बरं. त्याच्यानंतर थोडं अजून मी पुढे गेल्यावर एक कालिका मंदिर आहे. म्हणजे सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाचं कालिका मंदिर आहे. मला वाटतं ती पण मूर्ती अशी अतिशय सुंदर आहे आणि अतिशय प्राचीन आहे. तर हे मंदिर या मंदिराला काय इतिहास आहे? साधारण कालिका देवीचं मंदिर हे 150 वर्षापूर्वीचं आहे असं सांगितलं जातं आणि ते बुधवार पेठेतल्या तपकीर गल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर देवी आसनस्थ आहे तिथे आणि 4 हात आहेत आणि काळ्या पाषाणातलीच कालिका देवी तिथे आपल्याला पाहायला मिळते आणि ही सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाची देवी आहे. पुण्यामध्ये असे अनेक जाती जमातींची स्वतःची आपली देवळं आहेत. गणेशोत्सवात मंडळ आहेत, त्याच्यापैकी कासार समाजाचं हे एक मंदिर आहे जागृत. आणि त्या मंदिरामध्ये मला वाटतं गणपती सुद्धा म्हणजे हो, गणपतीची पण एक मूर्ती आहे. हो. असं एक प्रसिद्ध मूर्तिकार होते, नागेश शिल्पी नावाचे. हं, त्यांनी पुण्यातल्या अनेक मंडळांच्या गणपती मूर्ती बनवल्या. तर त्याच्यामध्ये काही उदाहरणं द्यायची झाली तर दगडूशेठ हलवाई, बरोबर. जगोबा दादा तालीम, जिलब्या मारुती, माती गणपती. त्यातलीच एक मूर्ती म्हणजे या सोमवंशीय क्षत्रिय कासार गणेशोत्सवाची मूर्ती. तर ओके. ती नागेश शिल्पी यांनी बनवलेली मूर्ती आहे. बनवलेली आहे. ती आज सुद्धा तिथे त्या तिथे त्या मंदिराच्या परिसरामध्ये हो, बघायला मंदिराच्याच मिळते. तिथं आहे. बरं, नंतर तिथे शेजारी चोळखणाळीमध्ये एक राम मंदिर आहे. हं. तर हे राम मंदिर कधीपासून तिथे अस्तित्वात आहे? राम मंदिर पेशवे काळापासून अस्तित्वात आहे. चोळखणाळी कदाचित आपण म्हणू शकतो त्याच्या आधीपासून तिथं अस्तित्वात होती. तिथे मग नारायण वैद्य नावाचे होते वाईचे. त्यांनी ते राम मंदिर बांधलं आणि वैद्यांनी बांधलं म्हणून त्याचं नाव पडलं वैद्य राम मंदिर. ओके. तर ते नागपूरच्या भोसल्यांकडे पेशव्यांच्याकडून कामाला होते. त्यामुळे त्या ज्या राम लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत, त्या त्यांनी विदर्भातनंच इथं आणल्या होत्या आणि अच्छा. त्या वैद्यांचा वाडाही तिथे होता. आज तो नाहीये वाडा, पण राम मंदिर तिथं आपल्याला चोळखणाळीमध्ये पाहायला मिळतं. अजूनही बघायला मिळतं. बरं, एक असा उल्लेख वारंवार मी ऐकलाय तो म्हणजे दुसरे बाजीराव पेशवे यांना 1810 मध्ये मुलगा झाला होता. पुत्ररत्न प्राप्त झाल्यावर त्यांनी पुण्यातल्या भरपूर देवळांना एक देणगी दिली होती. हं. म्हणजे देणगी स्वरूपात काही पैसे दिले होते. तर हे खरोखर असं आहे का? आणि कुठली देवळं होती साधारणपणे ह्याच्यामध्ये? हे खरं खरं आहे.
आपल्याला आपल्या सुदैवाने ते नोंदलं गेलं त्यावेळेस. ही एक चांगली गोष्ट आहे खूप. कारण त्यामुळे आपल्याला त्या यादीप्रमाणे आपल्याला प्रत्येक पेठेत कुठली मंदिरं होती पेशवाईत हे हे स्पष्ट कळतं. झालं. बरोबर. तर हे खरं आहे, की दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना मुलगा झाल्यावर त्यांनी अनेक देवतांसमोर देणगी ठेवली, नारळ ठेवला, विडा ठेवला. तर त्याच्यात फक्त पुण्यातल्या पेठांमधले नाही, तर पुणे परिसरात जेवढी मंदिरं होती, अगदी बनेश्वर मंदिर असू दे, पाषाणचं मंदिर असू दे, तर अशाही मंदिरात त्यांनी हे देणगी दिली होती. तर समजा आता आपण बेलबाग विष्णू मंदिर धरलं, तर तिथं विष्णू, लक्ष्मी आणि शिवाय गणपती आणि महादेव आहे तिथं. तर म्हणजे 4 देवता झाल्या. तर प्रत्येकाला ₹1-1 असे ₹4 तिथं ठेवल्या गेल्याची आपल्याला नोंदी मिळतात. असं प्रत्येक मंदिराच्या नोंदी आणि तिथं असलेले देव त्याच्या मार्फत आपल्याला या यादीच्या मार्फत आपल्याला स्पष्ट होतं. कळतं. म्हणजे म्हणजे एका देवस्थानात जर 4 वेगवेगळी छोटी हां. देवळं असतील, हो. तर प्रत्येक देवळासमोर त्यांनी ₹1-1 हो. अशी हो. देणगी त्यावेळेला आणि मला वाटतं ही लिस्ट खूप मोठी आहे. हो. त्यांनी ते स्वतः पेशवे असल्यामुळे आणि पेशवे घराण्यात मुलगा झाला ही खूप मोठी मला वाटतं त्यावेळची बाब असणार. त्याच्यानंतर पेशव्यांचाच आता विषय निघालाय, तर पेशवेकालीन एक शाडू मूर्ती हं. पुण्यामध्ये आहे, असं एक उल्लेख आहे. तर ती खरोखर तशी आहे का? आणि ती त्याच स्वरूपात आहे का? आणि ती कुठे बघायला मिळेल? अ, ही जी पेशवे मंडळी सगळे होते, हे सगळे गणेश भक्त होते आणि दरवर्षी भाद्रपदामध्ये ते मातीची मूर्ती बनवून आणायचे आणि नंतर त्याचं विसर्जन केलं जायचं. तर एक वर्ष असं झालं, की मूर्ती बनवणारा जो माणूस असतो, तो उपलब्ध होऊ शकला नाही. म्हणून त्यांना कोणीतरी दाताराचं नाव सुचवलं. या दातार घराण्यामध्ये एक जण मूर्तिकार होते. तर त्यांनी मग त्यांना मूर्ती बनवून दिली पेशव्यांना शनिवारवाड्यामध्ये आणि ती पेशव्यांना इतकी आवडली, की पेशवे म्हटले, "आता तुम्हीच दरवर्षी आम्हाला मूर्ती बनवून देत जा." म्हणून ती दातारांकडनं मूर्ती जायला लागली आणि एकदा असं झालं, की पेशवे स्वतः दातारांच्या घराच्या इथे आले होते मूर्ती न्यायला. तर त्यांचं घर अगदी छोटं होतं आणि दारातनं आतमध्ये जाताना त्यांच्या पगडीला ते वरची एक चौकट लागली. तर पेशवे असं म्हणले, की आपल्या कारभाराला असा त्यांनी आदेश दिला, की यांना एक नवीन घर बांधून द्या. तर तिथं दातारांचा वाडा होता असं आपल्याला माहिती मिळते. आणि साधारण कुठल्या साली ही मूर्ती बनवली गेली आहे, हे आपल्याला इतिहासामध्ये सापडत नाही. कोणाचा काळ होता, कुठले पेशवे तेव्हा होते किंवा त्यांच्याकडे एक मूर्तीसुद्धा आत्ता अस्तित्वात आहे. त्यांच्याकडनं असं सांगितलं जातं, की जशी आमच्याकडनं पेशव्यांना शनिवारवाड्यामध्ये मूर्ती जायची, तशाच प्रकारची एक मूर्ती आमच्या पूर्वजांनी एक बनवून ठेवली आहे. ती साधारण 200 वर्ष जुनी आहे. ती मूर्ती आजही आपल्याला लक्ष्मी रोडवर अगत्य नावाचं प्रसिद्ध हॉटेल आहे. त्या अगत्य हॉटेलच्या समोर केशवराज नावाची एक इमारत आहे. तिथं 3ऱ्या मजल्यावर दातारांकडे ती आजही आपल्याला मूर्ती त्यांच्या घरी जाऊन दर्शन घेता येतं. अच्छा. दर्शन घेता येतं. हो. आणि म्हणजे अशी सेम मूर्ती पेशव्यांच्या शनिवार हो. वाड्यात त्याची स्थापना केली जायची, जायची. असं आपल्याला म्हटलं जातं. म्हटलं जातं. तुमच्या आधीच्या पण एका पुस्तकात तुम्ही हाताळलेलं आहे. ते म्हणजे हं, हं. बुधवार पेठेतले मारुती. आता मारुतींना, पुण्यातल्या मारुतींना खूप मजेशीर नावं आहेत. तर ह्याच्याबद्दल थोडं ब्रीफमध्ये तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. हं. आता पहिले म्हणजे एक मी जसं ऐकलंय, की गवत्या मारुती एक आहे, खनाळ्या मारुती, खरकट्या मारुती, गोफण्या मारुती. हे सगळं तुमच्या पुस्तकात पण आलेलं आहे आणि ऐकलेलं पण आहे. तर ही नावं साधारण याच्या मागे काय आख्यायिका आहे का? ही कशी पडली नावं? हं. पुण्याची खासियत आहे पुण्यातल्या मारुतींची नावं. तर तशी काही मारुती बुधवार पेठेतही आपल्याला सापडतात. तर त्यांची नावं आपण जर का बघितली तर सत्यशोधक मारुती आहे, गवत्या मारुती आहे, खणाळ्या मारुती आहे, पासोड्या मारुती आहे. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मारुती बुधवार पेठेत आहेत. तर ही नावं कशी आली तर आजूबाजूला त्या मारुतीच्या भोवताली जो व्यवसाय चालायचा किंवा काही घटना घडल्यात त्याच्यावरनं ही नावं आली. तर उदाहरण घ्यायचं झालं तर बुधवार पेठेमध्ये एक भांग्या मारुती आहे. तर हं. या मारुतीच्या आजूबाजूला भांग विकली जायची. म्हणून बरं. त्याच्यावरनं नाव पडलं भांग्या मारुती. तर त्या काळामध्ये देवाला असं टिंगल-टावळी करण्याच्या उद्देशाने ही नावं पाडली नव्हती लोकांनी.
कारण आत्ताच्या पेक्षा ती लोक जास्त भक्तिभावाने देवाचं करायची. तर त्याच्या मागे असा उद्देश होता की एखाद्या जागेला स्थळ म्हणून, लँडमार्क म्हणून तिची नोंद होईल तिथे. म्हणजे भांगे मारुतीपाशी मी भांग आलोय, आत्ता विकलेला. थांबलोय, हा. तर तुम्ही इकडे या असं सांगायचं, पत्ता सांगण्यासाठी या नावांचा उपयोग त्या काळात केला जायचा. तसाच एक मारुती आहे, पासोड्या मारुती. तिथं आपण पूर्वी कापडाचा बाजार होता आणि उबदार वस्त्र होती पासोड्या नावाची, ती तिथे विकली जायची, म्हणून तिथल्या मारुतीला पासोड्या मारुती नाव पडलं. तेच पासोड्या नाव तिथल्या विठ्ठलालाही पडलं. बरोबर. तसंच खणाळ्या मारुती आहे, खणाळी मधला, तर तिथे कापडी खण विकले जायचे म्हणून खणाळ्या मारुती असं नाव पडलं. गोफण्या मारुतीबद्दल एक अशी आख्यायिका आपण ऐकतो की गोफण्या मारुतीची स्थापना ही चाफेकर बंधू जे क्रांतिकारी होते हं. त्यांनी केली होती. तर हे खरोखरच असं आहे का? हो आहे. खरा इतिहास आहे हा, आख्यायिका नाहीये. कारण या गोफण्या मारुतीचे उल्लेख आपल्याला चाफेकरांच्या चरित्रामध्ये आपल्याला स्पष्ट मिळतात. तर हे जे तिघे चाफेकर बंधू होते ते तरुण युवकांना देशप्रेम, त्यांच्या मनातलं देशप्रेम जागवण्यासाठी, स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान वाढण्यासाठी मुलांना एकत्रित करायचे आणि इतिहास सांगायचे, पुराण सांगायचे. स्वतः चाफेकर हे कीर्तनकार सुद्धा होते आणि त्याबरोबरच ते मुलांना वेगवेगळे खेळ सुद्धा शिकवायचे, जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी होईल. तर ते तरुण मुलांकडनं व्यायाम करून घ्यायचे, कुस्ती खेळायला शिकवायचे, दांडपट्टा चालवायला शिकवायचे. त्यातलंच एक शस्त्र होतं गोफण. ओके. तर गोफण हे असं शस्त्र आहे की ज्याने आपण माणूस टिपू शकतो. गोफण हे शस्त्र आपल्याकडे पूर्वापार वापरलं जातं. तर या गोफणमध्ये कसं असतं, 2 दोऱ्यांच्या मध्ये दगड असतो आणि त्या 2 दोऱ्या त्याच्या भोवती गुंडाळल्या जातात आणि त्यातली एक दोरी सोडली जाते, जेणेकरून त्याच्यातला दगड सुटून आपल्याला जिथं पाहिजे तिथे तो जाऊन पडतो. तर या गोफण शस्त्र चालवण्यासाठी कौशल्य लागतं, सराव लागतो. तर ओके. हे सरावाचं म्हणजे चाफेकर हे बंधू हे जे सराव चालायचा त्या मुलांना घेऊन, ते पर्वती टेकडीवर चालायचा. ओके. तर एक दिवस चाफेकरांना असं वाटलं की आपण या पर्वती टेकडीवर मुलांचा सराव घेतो, तर त्यांच्या पुढे प्रेरणास्थान म्हणून एखादं दैवत पाहिजे. म्हणून त्यांनी मारुती स्थापन करायचा असं ठरवलं. त्याच्या मागचं कारण असं होतं की मारुती हा बलशाली देव आपण समजला जातो, प्रेरणादायी समजला जातो, म्हणून मारुती स्थापायचा ठरवलं. तर त्या पर्वती टेकडीवर त्यांनी एक जागा शोधली, तिथे ती साफ केली आणि तिथं छोटंसं देऊळ बांधायचं ठरवलं. आणि एक जागा पाहून त्यांनी खरंच साफसफाई केली आणि काही दिवसातच चाफेकरांना स्वप्नात दृष्टांत असा झाला की तुम्ही मला शोधताय, तिथंच मी आहे, तिथे मला शोधा. म्हणून त्यांनी त्याच जागेच्या इथे आजूबाजूला खोदलं, तर त्यांना ती मारुतीची मूर्ती सापडली आणि तिथं ते एक छोटंसं मंदिर तिथं बांधून ते तिथं प्रॅक्टिस करायचे. आणि 2 इंग्रजांना त्यांनी गोफण शस्त्र सुद्धा चालवलं होतं. एकदा 2 इंग्रज सैनिक पर्वती टेकडीवर येत होते, तर त्यांनी गोफण शस्त्र चालवून त्यांच्यावर दगड मारला तो. तर ते पाहून ते इंग्रज सैनिक घाबरले आणि पळून गेले होते. पळून गेले. तर असा या मारुतीचा इतिहास आहे. आणि गोफण शिकवायला ते पर्वतीवर जायचे, तिथं दैवत स्थापलं, म्हणून या मारुतीला नाव पडलं गोफण्या मारुती. गोफण्या मारुती. आणि असा हा दृष्टांत होऊन चाफेकरांना स्वतः सापडलेला मारुती आहे. पुढे चाफेकरांनी रँडचा वध केला, त्यांना फरसखान्यामध्ये अटक झाली. तर चाफेकरांनी त्यांचा जो मारुती होता टेकडीवरचा, तो त्यांच्यासोबत तिथं फरसखान्यामध्ये सुद्धा मागून घेतला. फरसखाना ओके. आज बुधवार पेठेमध्येच येतं. तर हम्म. तिथे तो मारुती आजही आहे. चाफेकर गेले तरी तो मारुती जवळपास 100 ते 150 वर्ष त्या पोलीस स्टेशनमध्येच आपल्याला आजही 3ऱ्या मजल्यावर पाहायला मिळतो. मूर्ती अगदी छोटी आहे, तिची 1 फुटापेक्षा कमी उंची भरेल एवढी त्या मारुतीची मूर्ती आहे. पण तो मारुती आजही आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही तो फरासखान्यात त्याची स्थापना करून पूजा वगैरे हो. केली जाते. तर श्रोते हो, आजचा जो एपिसोड होता त्याच्यात आपण बुधवार पेठेमधले जे वाडे आहेत, वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तू आहेत, इकडचे हौद आहेत, त्याच्यानंतर क्रांतिकारी इकडे जे काय कार्य झालं याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या भागात आपण बुधवार पेठेतली खाद्य संस्कृती, इकडे जी वेगवेगळी नाट्यगृह, सिनेमागृह सुरू झाली, वेगवेगळ्या
सार्वजनिक संस्था सुरू झाल्या आणि स्वातंत्र्य चळवळीला एक जो हातभार लागला बुधवार पेठेतून, त्याबद्दल अजून जाणून घेणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया.